दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी टंचाईबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात। माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर। तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मांजरा धरणातील पाणीसाठा 0.34% शिल्लक आहे। त्यामुळे लातूर शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे। पेरणीच्या तोंडावर खते बियाण्यावरील GST कर रद्द करून बळीराजाला आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे। अशा एक नव्हे तर अनेक प्रश्नाला सामोरे जाण्याची वेळ शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे। त्यामुळे या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी टंचाईबाबतच्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन भाजप नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः आणि त्यामध्ये मराठवाड्यामध्ये आपल्याकडे या वर्षामुळे प्रचंड अशा प्रकारचा दुष्काळ आहे आणि या दुष्काळामुळे आज आपण पाहतो की आपल्या लातूर शहरामध्ये असेल किंवा भागामध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याचं मोठी अडचण या ठिकाणी, जनावरांच्या चाऱ्याची अडचण आहे किंवा बाकीच्या आणखी मजुरांच्या सुद्धा संदर्भामध्ये अडचण आहे। तर ती दूर करून त्या ठिकाणी आपल्या ह्या लोकांना सगळ्याला न्याय देण्याचं काम करावं अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। आपण पाहतोय की जो काही मराठवाड्याचा जो बॅकलॉग आहे आज, त्याच्यासाठी मागल्या काळामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मंडळं स्थापन करण्यात आली, ज्याच्यामध्ये मराठवाडा वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यात आलं। तर त्या पद्धतीनं आज जर बघितलं तर गेल्या काही वर्षापासून ते बरखास्त आहे, ते पुन्हा एकदा सुरुवात केलं पाहिजे। मराठवाड्याचा आज जवळपास 1 लाख कोटीचा बॅकलॉग आहे आणि या बॅकलॉग दूर करून परवा जेव्हा आपल्या मराठवाडा स्वातंत्र्य मुक्ती संग्रामच्या दिनाच्या निमित्तानं संभाजीनगरला जी बैठक झाली मंत्रिमंडळाची, माननीय एकनाथराव शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारांची, तर त्या ठिकाणी जो काही निधी त्यांनी मंजूर केलेला आहे हजारो कोटी रुपयाचा, तर त्याचं या ठिकाणी अंमलबजावणी करून वापर करून त्या पद्धतीने करण्याची गरज आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की उजनी धरणातनं पाणी आणण्याचं काम, त्याचं भूमिपूजन गेल्या 22 वर्षापूर्वी या ठिकाणचे जे मंत्री होते सन्माननीय विलासरावजी देशमुख त्यांनी केलं होतं। या लातूरचे आमदार सन्मान अमितभाई देशमुख यांनी विधानसभेत जाहीर केलं होतं, मी 2 महिन्यात पाणी आणीनंतर माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन। ते पाणी अद्यापर्यंत इथं आलेलं नाही आणि म्हणून या पाण्याचा जो प्रश्न आहे तो आणण्याच्या बाबतीमध्ये असेल, वॉटर ग्रीड योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केली, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। आणि त्याच पद्धतीने आज बघतोय की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये आज सगळ्यात अडचणीत कोण असेल तर तो शेतकरी आहे। मोदी सरकारनं आज निश्चितपणे 42 जवळपास 23 वाहनाला MSP देण्याचं काम केलेलं आहे, 42 विविध अशा प्रकारच्या सबसिडीच्या योजना सुरुवात केल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये आणखीन काही करण्याची गरज आहे। मी आपल्याला माहिती असेल की मी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय किसान मोर्चाचा मी गोव्याचा आणि गुजरातचा प्रभारी आहे। मी त्या ठिकाणी सुद्धा मागण्या करत असतो आणि त्या मागण्या करत असताना ज्या पद्धतीनं ऊसाला तुम्ही MSPचं कायद्याचं रूपांतर केलेलं आहे, तसं आमच्या इतर धान्याच्या MSPचं सुद्धा कायद्याचं रूपांतर करावं अशा प्रकारची मागणी। आणि हा जो दुष्काळ आहे तो दुष्काळ दूर करायचा असेल तर कायमस्वरूपी पाणी आणि त्याचबरोबर आज मराठवाड्यामध्ये विशेषतः लातूरमध्ये एकही उद्योग नाही आहे। आज आम्ही 8.5 वर्ष मुख्यमंत्री, अनेक वर्ष मंत्री राहिलो, पण या जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही आणि तो जर करायचा असेल तर आपल्या भागामध्ये ECZ लागू केलं पाहिजे, ज्याला आपण इकॉनॉमिकल स्पेशल झोन म्हणतो, तो लातूरला आणि संपूर्ण मराठवाड्याला लागू करा। आणि अनेक अशा प्रकारचे उद्योजक आता देशामध्ये येत आहेत। तुम्हाला माहिती असेल की जगामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक कुठं होते तर ती भारतामध्ये होते आहे। ती भारतात होत असलेली गुंतवणूक आता आपल्या भागामध्ये लातूरला आणि आपल्या भागामध्ये झाली पाहिजे, ते करण्याचं काम सरकारच्या वतीनं करावं अशा प्रकारची विनंतीचं निवेदन मागणी या ठिकाणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाकीच्या नेते मंडळांनी करतो, ते होईल अशा प्रकारची अपेक्षा आम्ही करतो।